कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे येथे वुमेन्स सोशल वेलफेअर व टीएमके हलसवडे यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या करवीर संस्थांच्या युवराज्ञी सौ संयोगिता छत्रपती म्हणाल्या की विविध स्पर्धातून स्त्रीचा विकास होतो। या स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीता शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कागल पोलीस ठाणे कागल या होत्या। यावेळी स्पर्धा आयोजक सौ प्रियांका मोहन खोचगे, सरपंच सौ वनिता साळोखे, सौ संगीता मधुकर कांबळे, स्पर्धा परीक्षक सौ मंजिरी कपडेकर उपस्थित होत्या। यावेळी प्रमुख पाहुण्या करवीर संस्थांच्या युवराज्ञी सौ संयोगिता छत्रपती पुढे म्हणाल्या की पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आलेत, ते त्यांनी निमूटपणे सहन केले। चूल आणि मूल इतके स्त्रियांचे क्षेत्र मर्यादित ठेवले, मात्र महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या योगदानामुळे समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली झाल्यामुळे स्त्रियांचा विकास होताना दिसत आहे। विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्री आपला ठसा उमटवताना दिसत आहे। त्यांनी दिवसेंदिवस अशीच प्रगती करून सबल व्हावे। यावेळी पाककला स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक विजेत्या सौ संगीता मधुकर कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले की आमच्या ग्रामीण भागात अशा स्पर्धा होतील असे स्वप्नातही वाटत नव्हते, मात्र वुमेन्स सोशल वेलफेअर व टीएमके यांनी हे प्रत्यक्षात करून दाखवले व आमच्यासारख्या स्त्रियांना अशा स्पर्धात भाग घेता आला। हे आमचे भाग्य आहे। ही स्पर्धा गोड व तिखट या दोन प्रकारांमध्ये आयोजित केली। या दोन्ही स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आणि मला अपेक्षित यश मिळाले। मी केलेले ड्रायफ्रुट्सचे लाडू व दही धपाटे व खरडा प्रमुख पाहुण्या व परीक्षकांना खूप आवडले। यातच मला यश मिळाले। मी अशा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतल्यामुळे माझ्या मनावर खूपच दडपण होते आणि भीतीही वाटत होती, पण जेव्हा प्रत्यक्ष भाग घेतला त्यावेळी दडपण थोडे कमी झाले। पण जेव्हा नंबरात आले तेव्हा खूप आनंद झाला। माझ्या कुटुंबातील साऱ्यांनी माझे कौतुक केले। घराबाहेर मी पहिल्यांदाच पडले होते आणि अशा स्पर्धात मी भाग घेतला होता, याबद्दल संयोजकांचे आभार मानते असेही त्या म्हणाल्या। या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक सौ प्रियांका मोहन खोचगे यांनी केले। सूत्रसंचालन कुमारी पूनम व वैशाली मधुकर कांबळे यांनी केले, तर आभार सरपंच सौ वनिता साळोखे यांनी मानले। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। वुमेन्स सोशल वेलफेअर टीम एमके हलसवडे यांच्या आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त पाककले स्पर्धेचे आयोजन केले होते। त्यामध्ये मी व आमच्या गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता। त्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे लाडू व धपाटे, दही, खरडा, वडी बनवली होती। करवीर संस्थेच्या सौ संयोगिता छत्रपती व पाककला तज्ञ मंजिरी मॅडम यांनी माझे पदार्थ खाऊन माझ्या धपाट्याचे खूप कौतुक केले व मला तृतीय क्रमांक मिळाला। मी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला होता। खूप भीती वाटत होती, पण मला कार्यक्रमामध्ये गेल्यावर खूप छान वाटले। माझे खूप कौतुक केले। महिलांना खोचके परिवाराने व्यासपीठ मिळवून दिले, त्याबद्दल मी खोचके परिवाराचे आभार मानते। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।